पाठ चौथा. गोपाळचे शौर्य. लेखिका लक्ष्मी कमल गेडाम. गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेलं मोहदी हे खेडेगाव. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे, ट्रेकिंग प्रेमी असे लोक अधेमध्ये तिथे जात असतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो तरी रानमेव्याची कितीतरी झाडंही असतात. वार्षिक परीक्षा संपल्यावर लगेचच उन्हाळ्यात मोहदी इथल्या माध्यमिक शाळेची सहल कर्णागड इथं गेली होती. विद्यार्थी, शिक्षक सगळ्यांनी गडाचा फेरफटका पूर्ण केला, आपापले कलागुण सादर केले आणि दिवसभर छान मजेत घालवून सगळी मुलं गड उतरून खाली आली. चला चला, सूर्यास्ताच्या आधी पोचू हं घरी, असं शिक्षकांनी म्हणताच सगळे गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूनी आग लागलेली दिसली. अरे, तो बघा वणवा, वणवा लागलाय, वणवा. वणवा म्हणजे उन्हाळ्यात जंगलाला लागलेली आग. मुलांमध्ये गोपाळ नावाचा एक मुलगा होता. तो म्हणाला, ड्रायव्हर मामा, गाडी थांबवा, आग विझवलीच पाहिजे. सगळे हसायला लागले. शिक्षक म्हणाले, जंगलाची आग आपण कशी रे विझवणार? पण हे ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठं. त्यानं गाडीतून लगेच उडीच मारली होती. नाईलाजानी सगळेच जण थांबले. गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवर सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. ते बघून बाजूला उभा असलेला गावातला एक गुराखी म्हणाला, ही आग एकट्याकडून विझणार नाही हे सगळ्यांनाच माहितीये, पण म्हणून कुणीच काही करायचं नाही का? ह्या जंगलावरच सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे आणि त्याला असंच आगीमध्ये सोडून निघून जायचं हे बरोबर आहे का सर? गोपाळ म्हणाला, माणसं असू देत नाहीतर जनावरं, सगळ्यांनी मिळून आग विझवू आणि त्यांना वाचवू. त्याबरोबर इतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक गोपाळच्या मदतीला धावले. एवढ्यात मागोमाग अजून एक गाडी गडावरून खाली आली आणि त्यातून एक गृहस्थ खाली उतरले. सगळा प्रकार बघितला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या बोलवून घेतल्या आणि तेही गोपाळच्या मदतीला गेले. सगळ्यांच्या मदतीमुळे पायथ्याची आग आता हळूहळू शांत व्हायला लागली. 15-20 मिनिटातच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या आणि संपूर्ण आग आटोक्यात येऊन शांत झाली. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि एक नवीनच ऊर्जा मिळाली. गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले आणि हात जोडून यांचे आभार मानायला लागले. म्हणायला लागले की थोडा जरी उशीर झाला असता तर आम्ही पण भाजून गेलो असतो आणि कुणाला कळलं सुद्धा नसतं. शिक्षक अभिमानाने सगळ्यांना सांगायला लागले, खरंच आमच्या या गोपाळनी जीवाची पर्वा न करता केवळ गडच नव्हे तर गुरं आणि सगळ्या गुराख्यांचे प्राणही वाचवले. खरंच त्यांनी फार कौतुकास्पद काम केलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातनं सर्वांना ही बातमी कळली आणि सगळ्यांनी गोपाळच्या शौर्याचं खूप खूप कौतुक केलं. प्रश्न आहे, खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. पहिल्यांदा चौकट करून घेऊया. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्णागड नाम आहे क्रियापद. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हर नाम, गाडी नाम, वाढवला क्रियापद. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. तो सर्वनाम, लांब, विशेषण, पाईप नाम, गोपाळ नाम, आणला क्रियापद. सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरा नाम, होते क्रियापद. प्रश्न आहे, कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून
वाक्य पूर्ण करा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक टिंबटिंब साक्षीदार आहेत. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना टिंबटिंब होती. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा टिंबटिंब म्हणतात. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. टिंबटिंब काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. क्षणोक्षणी. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. नेहमी. आईने आशाला 100दा बजावले. 100दा. सभोवार दाट झाडी होती. सभोवार. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. टिंबटिंब वाहतुकीची साधनं कमी होती. पूर्वी वाहतुकीची साधनं कमी होती. मी टिंबटिंब पाणी प्यायलो. मी घटाघटा पाणी प्यायलो. मला आई टिंबटिंब येताना दिसली. मला आई समोरून येताना दिसली. यानंतर ही वाक्य बघा. मी घरी गेले पण घराला कुलूप होते. अश्विनी खेळायला गेली परंतु मैदानावर कोणीच नव्हते. या ठिकाणी 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. असं करायचं असेल तर हे चिन्ह वापरायचं. ह्याला म्हणायचं अर्धविराम. आता ऐका हं. गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते. या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागात आग लावली जाते. परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्र रूप धारण करते. त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते. त्याबरोबरच अनेक लहान मोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य बनतात. वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्नसाखळीवर होत आहे. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात. परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. बऱ्याच वेळा डोंगर भागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलामध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यावर विपरीत परिणाम होत आहे. प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे.